श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 5 जुलैला शुक्रवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे ना ते वेगवेगळं असतं. तर ही ज्येष्ठ अमावस्या जी आहे, तर या अमावस्येत पवित्र गंगेमध्ये स्नान करून दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येला पितरांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांचं देखील स्मरण आपल्याला करायचं आहे आणि घरामध्ये काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने एका रात्री तुमचं नशीब बदलून जाईल. आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. आपलं जीवनाचं सोनं होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता, नजर दोष, त्याचबरोबर कर्णीबाधा, इडापिडा यासारख्या बाधा ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील खूप अधिक पटीने आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांच्या झाडांची पानं ही अतिशय शुभ मानली जातात. या झाडांची पानं आपण पूजेमध्ये तसेच लग्नामध्ये सुद्धा आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो. तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल, लग्न मंडपाला आंब्यांच्या पानांचा डहाळे लावले जातात. तर पहा, ही डहाळे जी आहेत तर ती मांडवाच्या दाराला का लावली जातात तर हे बऱ्याच जणांना माहीत देखील नाही. लग्नामध्ये कुठलेही विघ्न, वाईट शक्तीचा प्रभाव, नकारात्मकता हा त्या लग्नावर पडू नये किंवा त्या लग्न मंडपात असणाऱ्या वधूवरांवरती पडू नये. लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये यासाठी या आंब्यांच्या पानांचे डहाळे लग्न मंडपाला लावली जातात. तर पहा, आंब्यांच्या पानांच्या उपायाने अनेक अडचणी दूर होतात. पहा, आपले भाग्य बदलण्यासाठी, वास्तुदोष हा दूर करण्यासाठी आंब्यांच्या पानांचा उपाय हा अतिशय प्रभावी ठरत असतो. आंब्यांच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्जातून मुक्त होतो, त्याचबरोबर अनेक संकटातून देखील मुक्त होतो. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आंब्याच्या पानांचा 5 जुलैला शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, तुम्हाला उपाय कसा करायचा आहे. तर आंब्यांची तुम्हाला 11 पानं घेऊन यायची आहेत. तर जर तुम्हाला 11 पानं घेऊन येता आली तर 11 घेऊन या, 7 घेऊन या, 5 घेऊन या. तर यापैकी तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये पानं घेऊन येता येतील ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत. हे आंब्यांची पानं घेऊन आल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. पानं घेऊन येताना कुठेही तुटले फुटलेली किंवा खराब झालेली पानं आणायची नाही. व्यवस्थित आणि चांगलेच पानं आपल्याला घेऊन यायचे आहेत. आता पहा, ही पानं आपण आणल्यानंतर या पानांचं तुम्हाला एक तोरण तयार करायचं आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे तोरण लावायचं आहे. तर पहा, तुम्हाला हळद आणि कुंकवाची पेस्ट तयार करायची आहे आणि याचा एक एक टिळक हा त्या पानांवरती तुम्हाला द्यायचा आहे. असं 7 पानांचं, 9 पानांचं किंवा 11 पानांचं तोरण हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. तर पहा, हे जे तोरण आहे ना तर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. कारण या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात, नकारात्मक शक्ती असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्यांच्या प्रभावापासून आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी तुम्हाला हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे.
असे तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जर लावलं तर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे वाईट प्रभाव हे पडणार नाही, वाईट शक्तीचा प्रभाव त्या घरातील व्यक्तींवरती देखील पडणार नाही। तर पहा, आपल्या घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती आहे, काही वाईट शक्ती आहेत, दोष असतील, काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतील, म्हणजे त्या घराच्या बाहेर जातील। अलक्ष्मी असेल तर ती सुद्धा घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्या घरामध्ये अलक्ष्मी असते, दारिद्र्य असते आणि काही दोष असतात, त्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत नाही। त्यामुळे हे दोष जे आहेत, अलक्ष्मी जे आहेत, तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल। आता बघा, हे तोरण आपण लावल्यानंतर तुम्हाला 2च दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे। तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हे तुम्हाला काढून टाकायचं आहे। तर पहा, जेव्हा ते सुकतं त्यावेळेस ते आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं नाही, कारण जेव्हा ते फ्रेश असतं, जेवढी सकारात्मकता त्याच्यातून येते तेवढी नकारात्मकता ते वाळल्याच्या नंतर त्यामधून निघत असते। त्यामुळे ते आपल्याला 2 दिवसानंतर लगेच काढून टाकायचं आहे। तर ते तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर पहा, पुढचा उपाय जो आहे तर तो, तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत आहेत, मतभेद असेल, कलह असेल, आजारपण असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 आंब्याचं पान टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे। आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। तुमच्या उजव्या हातातील करंगळी जवळचं जे अनामिका बोट आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे। आता हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये, घरातील व्यक्तींवरती शिंपडायचं आहे आणि यामधलं जे काही पाणी उरेल तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या घालून अंघोळही करायची आहे। तर हा एक उपाय तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत चिडचिडेपणा करत आहे, सतत आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहेत, आलेला पैसा हा टिकत नाही, भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि हे पानं एकावर एक ठेवून जो कच्चा सुताचा धागा असतो तर तो कच्च्या सुताच्या धाग्याने ते पानं एकावर एक असे 11 बांधायचे आहेत आणि त्यानंतर ते पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत। तर त्याचे शेंटे जरी तुम्ही मधामध्ये बुडवले तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर तुम्हाला हे पानं घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे तुम्हाला जी अशोक सुंदरीची जागा आहे, महादेवाच्या पिंडीवर जी अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहेत। या उपायाने तुमच्या पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात। तर अशा पद्धतीने तुमच्या घरातील ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या या उपायाने नक्कीच कमी होतील। त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत असेल, कामात अडथळे येत असतील तर तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करायचं आहे। तर पहा, जेव्हा तुम्हाला हे जल रोज अर्पण करता आलं तर नक्की अर्पण करा आणि अर्पण करत असताना तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या व्यक्त करा। या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते। तर चला, इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।